मित्रांनो जे हिंद केसरी साई पळतो असे हे साई बैलाचे मालक म्हणजे सचिन आप्पा वावरे माळशिरस आपल्या समवेत आहेत. आप्पा नमस्ते. नमस्ते. काय म्हणताय आज साईनं आणि शिवाबाईनं पळून तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय करमाळा जे मैदान झालं करमाळ्यामध्ये एक दुसरा एक बैलचं काय सांगाल? हां. काय नाही, आज 1.5 ते 2 महिन्यातून आमचा साईचा गुलाल झालेला आहे. एक 4 ते 5 मैदान क्वार्टरला राहते गाडी, एक अर्ध्या फुटात, 1 फुटात. आणि काय झालंय की आपण 2 नंबर 3 नंबर पायऱ्यात पळतोय. बरं पायरा तर कधी टॉपचा नाही आपला. आणि ज्या दिवशी टॉपचा पायरा करतो त्या दिवशी 100% आपली गाडी गुलालात राहते. बरोबर. आणि आप्पा तुम्ही कायम म्हणजे टॉपच्या पायऱ्यात कधीच आम्हाला साई दिसत नाही असंच म्हणजे नवीन एखादा नंदी उजेडात काढायचा 100% प्रयत्न असतो त्याविषयी काय सांगा? हो. टॉपच्या पायऱ्यात नाही पळत, पण आता 100% आता पुढील 1-2 मैदानात एक साधारण 1 तारखेनंतर निमगावकरांचा सावकार आणि नातेपुतेकरांचा शाहिदभाई मुलानी यांचा सचिन या दोन्ही नंदींबरोबर साई पळताना दिसेल. साई हा डावीने पळतो आणि सचिन बी डावीने आणि सावकार दोन्ही खांदे आहे. बरोबर. पण साईचं एकच खांदा असल्यामुळं आपण ह्याच्याबरोबर म्हणजे सचिन आणि सावकार बरोबर आपला पायरा होत नव्हता. बरं. आता साई उजवीने पळायला लागलाय ठाम मध्ये आणि उजवीनं डावीपेक्षा जास्त स्पीड आहे. बरं. त्यामुळे आता आगामी 100% 1 तारखेनंतरच्या सलग 2 मैदानात सावकार आणि सचिन बरोबर पळताना दिसेल तुम्हाला. एक उजवीने तुम्ही जसं म्हटलं तसं आता ठाम पळायला लागलाय परंतु यापूर्वी म्हणजे फक्त डावीनेच पळवलं होतं का साईला? यापूर्वी फक्त डावीने एकच खांदी साई पळत होता. अच्छा. पण आमचा आणि शाहिदभाई मुलानी यांची एकदम जिवलग मैत्री आहे. बरं. आणि सचिन आणि साई दोन्ही एका खांदी पळत होते. बरं. त्यामुळं माळशिरस बैल पोळाचं मैदान जे होतं हां. तेथील फायनल झाल्यानंतर शाहिदभाईंनी सांगितलं की आपल्याला साई आणि सचिनचा फेरा काढू. गाडी जर चांगली पळाली तर आपण 100% साई आणि सचिनचं नियोजन करू. बरोबर. पण आम्हाला अजून मुहूर्त लागला नाही, पण 1 तारखेनंतर 100% आम्ही ही जोड पळवणार आहे. आजचं नियोजन कसं करण्यात आलेलं एक म्हणजे प्रथमच ही जोडी पळत होती का यापूर्वी पाहिलेली? नाही. हे नियोजन म्हणजे सचिन आणि साईचा फेरा त्यांनी इंस्टाग्रामवर बघितलेला होता. आपल्या चिवाडॉन जे कोरेगावचे खोंडाचे मालक आहेत त्यांनी मग आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज केला त्यांनी वैयक्तिक मालकांनी. बरं. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की पळायचं का दुसरा आपला आहे म्हणून, म्हणजे त्यांचा दुसरा खोंड आहे म्हणून. बरं. आता दुसऱ्याचं आज करमाळ्याला मैदान असल्यामुळे त्यांना म्हणलं आज पळूया म्हणून सांगितलं होतं. आणि त्यांना बी आणि मला पण त्या जे शिवडोनचे मालक आणि मला दोघांनाही विश्वास होता की आज 100% गाडी गुलालात राहणार. आणि आज बी आमचा 2 किंवा 3 नंबर 100% झाला असता. पण गाडी फायनल साठी अंधार पडला होता आणि फायनलला गाडी आमची लेट सुटली. आज तुम्ही ड्रोनचे व्हिडिओ किंवा फायनलचा व्हिडिओ जर बघितला सगळ्यात लेट सुटून बी आपला 4 नंबर झालाय आज. बरोबर. म्हणजे गाडी थोडीफार उशिरा गाडी थोडीफार नाही, भरपूर लेट सुटली गाडी. सर्वात महाग गाडी पळत होती. त्यातून बी 4 नंबर गाडीने केलेला आहे. बरोबर. किती मोठा आनंद आहे. तुम्ही मैदानात उपस्थित होता का आज? नाही, आज मैदानात नव्हतो उपस्थित. आज आमचे मित्र S.K. पाटील वाणेवाडी गणाभाऊ बैलाचे मालक त्यांचे आज जर थोडासा कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमासाठी मी बारामती येथे आलो होतो. त्यामुळे आज मैदानाला जाता आलं नाही मला. आज ज्या 2 नंदींचं तुम्ही नाव घेतलं, ज्या 2 नंदींसोबत आम्हाला आपला सर्वांचा लाडका साई पळताना दिसेल म्हणजे सचिन आणि सावकार. आज दोघांनी जे निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं तिथं गुलाल घेतलं त्याविषयी काय सांगा? आज दोघांना मी शाहिदभाईंना तर 100% सांगितलं होतं. शाहिदभाई मला आमचा सेमीचा ज्या वेळेस सेमी पुकारला गेला तर शाहिदभाईंचा माझा फोन झालेला होता. शाहिदभाई म्हणले आपा जरा दागदोग वाटते. शाहिदभाईला म्हणलं सेमी तर 100% सुट्टा काढणार आहे आपला सचिन, पण फायनलला पहिल्या 1-2 मध्ये राहणार आहे. आणि सचिनने ते करून दाखवलं. आणि सावकार आणि सचिन हे बी पहिले 3 मध्येच राहिले असते. सावकारला आज कडक तास लागलं त्यामुळे थोडस गाडी पाठीमागे राहिलं. नाही तर आज सावकार आणि सचिन पहिले 3 मध्ये सचिन तर राहिले आहेत
पण सावकार बिबट्या 1-2 मध्ये राहिला असता. आप्पा तुम्ही जसं म्हटलं तसं एक जवळपास 1.5 ते 2 महिने गुलाल घेत होता, पण कुठेतरी क्वार्टर फायनलचं म्हणजे एक सेमीला कुठेतरी थोडक्यात हार होत होती. अहो परंतु 5 मैदान सलग 1 फूट अर्धा फुटात क्वार्टरला कंटिन्यू 5-6 मैदानला साईनं म्हणजे फायनलला मार खाल्ला. बरं. क्वार्टरला गाडी राहत होती कंटिन्यू. आणि जे आपल्या जोडीचे जे नंदी जे असतील ते बी आपण टॉप मधले कुठलेच नव्हते. जे आपल्याला संबंधात किंवा जे असेल बरं. त्याचा आपण पायरा करतो. मी स्वतःहून तर कधीच म्हणजे मोठ्या बैल मालकांना किंवा कोणालाच आपण बैल कधी आज सांगायला मागितला नाही. बरोबर. जे असेल त्यात आपण समाधान मानतोय. एक आप्पा तुमचं एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे तुम्ही कधीच असं म्हणजे कुठल्या नंदीला नावं ठेवत नाही की कुठला कमी पळाला वगैरे असं कधीच हो. करत नाही. म्हणजे एक म्हणजे ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीचं कारण आहे की साई कन्सिस्टंटली पळतो. कारण सर्व चाहत्यांचा नाही आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमागे. नाही, सर्वांचा तर आशीर्वाद आहे. पण नंदींचा असा विषय आहे की आज माझा जरी कमी पळाला माझा जास्त पळू शकतो. आज हा शेवटी नंदी आहे. बरं. आज मूडवर त्यांच्यात काम राहतंय. 19-20 एखादा आज कमी पळाला उद्या जास्त पळू शकतो. बरं. त्यामुळे कुठल्या नंदीला नाव ठेवायचं काही संबंधच येत नाही त्यात. एक काही गोष्टी म्हणजे थोडंफार मनाला लागायचे का की आता सध्या 4 ते 5 महिने झाले, कारण कुठेतरी म्हणजे म्हणावं लागेल एक थोडक्यात कुठेतरी पराभव होत होता, ते मनाला लागत होतं का कुठेतरी अहो त्यावेळेस? 100% मनाला लागत होतं. साईचा आज आम्ही 1.5 वर्ष झालं साईला आदतमध्ये खरेदी करून. हां. आज 2 महिने कधीच आमचा कंटिन्यू 2 नंबर च्या बैलात आम्ही पळून पण कधी असा गुलाल तुटला नव्हता आमचा. हं. पण आज सलग 1.5 ते 2 महिने झालं आमचा गुलाल तुटला होता. आणि आज आमच्या शिवाडोनच्या ह्याच्यात आमचा आज गुलाल राहिला 4था नंबर झाला. त्या बाबतीत आम्ही खूप समाधानी आहे. एक शिवाविषयी काय सांगाल, शिवा विषयी? शिवाडोन दोन्ही खांदे आहेत. त्यांनी हां. फक्त मला एकच सांगितलं होतं की गट तेवढा तुम्ही डावीनं पळा. सेमी आणि फायनल आम्ही उजवीनं पळतो. पण योग असा आला की तिन्ही फेर साईला आज डाव्या खांदी पळावं लागलं. बरं. हे तासच तसं लागलं. हां. त्यामुळं आपल्याला ते डाव्या खांदी तिन्ही फेर साईला कडेने पळावं म्हणजे डाव्या खांद्याने पळावं लागलं. नाहीतर एकच पहिला फेरा फक्त साईला डावीने पळवून राहिलेले 2 फेर आम्ही उजवीला. आणि शिवाडोनचे मालक आणि आम्ही दोघांना बी एवढा कॉन्फिडन्स होता आज की 100% गाडी आपली आज गुलालात राहणार. आपण कसं पाहताय आता बैलगाडी क्षेत्र, कॉम्पिटिशन पण भरपूर वाढले. तुम्ही बघताय जबरदस्त म्हणजे कॉम्पिटिशन आहे आता क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी कंटिन्युअस गुलाल घेणं सोपं नाहीये. ते कसं बघताय आता सध्या? गुलाल घेणं तर सोपं नाही. आज पूर्ण पश्चिम महाराष्ट्र जरी म्हणलं तरी मुंबई, जे कोकण, पालघर असेल, बरं. कोकण विभाग पूर्ण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र पूर्ण, आज बाहेरचं राहिलं तरी आमच्या माळशिरस तालुक्यात तरी कमीत कमी असे 10 ते 15 नदी आहेत. बरं. ती कंटिन्यू तुम्ही कधीच मैदान बघा. कंटिन्यू 1, 2, 3 मध्ये माळशिरस तालुक्यातल्या बैलाचं नंदींचं असतंय तिथं म्हणजे काय नाव असतंय. गुलालात असतात. कायम गुलाल. त्यामुळं नंदीन बरेच नंदी असं नवीन नंदी बरेचसे पळते चांगले. फक्त पायऱ्यापासून थोडंसं अंधारात राहते. जर अंधारातल्या दोन्ही नंदींना जर पायरा चांगला असेल तर कुणाची गाडी ती मारू शकेल. बरं. या 1.5 ते 2 महिन्यामध्ये जरा थोड्याफार पायऱ्याच्या वगैरे अडचणी झाल्या का निर्माण थोड्या म्हणजे? पायऱ्याच्या अडचणी 100% झाल्याच म्हणलं तरी चालतंय. हं. परंतु साईवर ज्यांचा कॉन्फिडन्स आहे हां. अशी बरीच बैल मालक आहेत बरं. की साईवर म्हणजे साई 2 महिने जरी अंतरात राहिला हं. तरी सुद्धा जी 2 नंबरच्या फळीतली जी नंदी आहेत बरं. त्यांचा आम्हाला कॉलच येतो. हां. आणि ज्यांना आम्ही पडत्या काळात ज्यांना बैल दिली म्हणजे आपण ज्यांना साई दिला हं. त्यांनी मात्र 100% आमच्याकडे दुर्लक्ष केलं. बरं. त्यात काय आम्हाला म्हणजे वाईट वाटलं नाही. हां. परंतु साईचा कधीही तो टॉपच्या नंदी बरोबर जर पळाला तर कधीच तो गुलाल तुटणार नाही त्यांचा. बरोबर. आणि हां. आपण जे संपूर्ण टीम तुमची कष्ट घेत असते, परिश्रम घेत असते आणि म्हणजे त्याचं बॅड पॅच असू दे, बॅड पॅच नाही म्हणता येणार, त्याचं थोडंफार फ्लॅग पिरियड असू द्या किंवा म्हणजे
एक क्वार्टर फायनलची गुलाल असू द्या किंवा एखाद्या मैदानात पराभव झाला तर ती कायम तुमची ती एक निष्ठा असते. त्या टीम बद्दल काय सांगाल? नाही, टीमचं तर खूप खूप म्हणजे आभार मानतो मी. कारण गुलाल झाला आणि नाही झाला. आज सुट्टी मेकर असतील, ड्रायव्हर असतील, जी काही आमची टीम जी असतील, जे साईबरोबर जे नेहमी 5-6 जे आमची मुलं असतील, त्यांनी म्हणजे कधीच असं साई गुलालात नाही नको जायला अजून दुर्लक्ष असं कधीच केलेलं नाही त्यांनी. बरोबर. कंटिन्यू आमच्या बरोबर ते राहिलेले ते आणि इथून पुढे 100% राहणार ते. आपण अशी इच्छा आहे का कोणत्या नंदीसोबत पळायची आता तुमची म्हणजे एक मनापासून? आता एकच सांगतो तुम्हाला हा. की टॉपच्या तर नंदींबरोबर कुणाबरोबरच पळायची इच्छा नाही. कारण आपण जर त्यांना मागितला हम्म. तर त्यांची अपेक्षा मोठीच राहत असते. फक्त जे 2 नंबर मधील जो नंदी आहेत हम्म. ते बी पळणारे खूप छान आहे ते. हम्म. फक्त ते बी पायऱ्या वाचून अंतरात राहते. त्यांच्याबरोबर 100% मी पळणार. बरोबर. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा बैल चांगल्या सर्वसामान्य रीतीने पळत बैलगाडी मालकांबरोबरच म्हणजे त्या नंदी बरोबरच 100% आपला साईला पळवायचा. आज जसा शिवाडॉन, आज शिवाडॉन बी 100% म्हणजे नंदी 2 नंबर मधलाच आहे. पण खूप छान पळ आहे त्यांचा. बरं. पण अंधारात आहे. अंधारात असल्यामुळं थोडंसं गडपेच आहे त्यांचा बी. एक साईचं आणि तुमचं एक नातं बॉन्डिंग वेगळंच आहे. परंतु साई ज्यावेळेस मैदानातून गुलाल घेऊन येतो त्यावेळेस काय म्हणजे काय भावना असतात आणि काय समाधान असतं? भावना म्हणजे खरं सांगतो आज 1.5-2 महिन्यातून आम्हालाच कळत नव्हतं नेमका प्रॉब्लेम काय आहे. बरं. दरवेळेस 1 फूट अर्धा फुटात जर फायनल सेमी फायनलला जर एक कधी कधी 4-4 बोटात मी मार खाल्लाय. आम्ही 5-6 मैदान असं झाले की 4 बोटात 19-20 मध्ये मार खाल्लेला आहे. बरं. त्यामुळं खूप वाईट वाटतं. एक असं फरकाने जर मार खाल्ला 1-2 टाग्याने हा. किंवा 5-10 फुटाने मार खाल्ला तर काही वाटत नाही त्याचं असं हे. बरं. पण ज्यावेळेस 4 बोटात अर्ध्या फुटात 1 फुटात ज्यावेळेस मार खातो त्यावेळेस खूप त्रास होतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी ते मनाला लागतं म्हणावं लागेल. खूप मनाला लागतंय. हा. आणि आज मात्र म्हणजे ज्या दिवशी पायरा झाला आमचा त्या पैरकऱ्यांचा बी कॉन्फिडन्स तेवढाच होता आणि आमचाही कॉन्फिडन्स तेवढाच होता. कुठेतरी एक मोकळ्या मनानं पायरा झाला तर ती गाडी हो. 100% गुलाला हो, मोकळ्या मनाने पायरा झाला. आमची त्यांची ओळख नव्हती. त्यांनी इंस्टाग्रामवर आमचे आयडी बघितलेला होता. म्हणजे त्यांनी कसं बघितलं आपल्याला माहित नाही. हा. पण त्यांचा मला SMS आला की असा असा आमचा बैल आहे. मग मी त्यांचं पूर्ण गट सेमी पूर्ण बघितलं होतं. बरं. मग तो मला शिवडॉन जो नंदी आहे तो खूप छान पळालेला वाटला. हा. मी त्यांना म्हणलं एक 8 दिवसापूर्वी आमचा 8-10 दिवसापूर्वी विषय झालता की पळू म्हणून आजच्या मैदानाला करमाळ्याला. बरं. आणि त्यांनी मला 4 दिवसापूर्वी फोन केला की आपण 100% आपलं फिक्स आहे का. आम्हाला बाकीचे फोन येतात पैऱ्यासाठी. बरं. आपली काही अडचण नाही ना. मी म्हणलं एकदा जर मी शब्द दिला हा. तर तो नंदी हलका असेल, मोठा असेल, बारीक असेल, छोटा असेल, बरं. काही जरी झालं तरी मी एकदा एखाद्याला हो येस म्हणलं तर मी कुणाचाही पायरा कधी कॅन्सल करत नाही. बरोबर. हम्म. एक ही जोडी एखाद्या मोठं मैदान असेल तर आम्हाला पाहायला मिळेल का ही जोडी एकत्र पुन्हा एकदा? साई आणि 100% शिवडॉन. हो, 100%. आमचा मगाशीच विषय झाला. मगाशी म्हणण्यापेक्षा आमचा काल बी विषय झाला की गाडी 100% आपली गुलालात राहणार आहे. बरं. आणि ज्यावेळेस पुढचं मोठं मैदान येईल त्यात 100% आपली हाई गाडी आज जर गुलालात राहिली हा. तर 100% आपण ती जोडी पळवू. आणि त्यांना आणि मला दोघाला कॉन्फिडन्स होता की ही जोडी गुलालात राहणार 100%. आज गाडीवरती जॉकी कोण होतं, ड्रायव्हर कोण होते? की सोमा ड्रायव्हर तरडपचा. हा. हा, त्यांनी गाडी खूप छान आणली. आणि सोमा ड्रायव्हरला बी साईचा अनुभव होता अगोदरच. आणि शिवाडॉन बी त्यांनी अगोदरपासूनच त्या गाडीवरती असतात. बरोबर. तर ते शिवाडॉनचे मालक जे आहेत नंदीचे त्यांनी येताना सोमा ड्रायव्हरला आवर्जून ही गाडी म्हणजे हे करण्यासाठी आवर्जून त्यांना बोलवलं होतं. बरोबर. सोमा दादाविषयी काय सांगाल? एक भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्याला. सोमा दादांना खूप अनुभव बी आहे आणि गाडी हाणायचा बी अनुभव आहे. आणि जुने जॉकी आहेत ते. आणि पूर्ण कोणता बैल कसा पळवायचा त्याचा पूर्ण अनुभव आहे. बरोबर. त्यांनी सोमा ड्रायव्हरचं मला ज्यावेळेस नाव सांगितलं तर त्यांना एका सेकंदात मी सांगितलं की ठीक आहे म्हणलं, 1 नंबर जॉकी सुद्धा. बरोबर. आता पुढचं नियोजन कसं असेल? कोणत्या मैदानात दिसेल आम्हाला साईडचं?
आता कोणत्या मैदानात आम्हाला साई दिसेल पुढच्या मैदानात? आता आमच्या आता इथून पुढे 3 आणि 6 तारखेला तालुक्यातच मैदान आहेत माळशिरस मध्ये. बरं. पण 27 तारखेला 26 किंवा 27 तारखेला मैदान आहे दुसऱ्या. त्या ठिकाणी त्या ठिकाणी 100% पळताना दिसेल. बरं. आपण शेवटचा प्रश्न विचारतो, कुणाला समर्पित कराल आजचा गुलाल? आजचा गुलाल हा जे मित्र आमचे जे साईचे जे पूर्ण परिवार आहे परिवारात त्यांना सर्वांना मित्र परिवार सर्वांना हा गुलालाचा समर्पित करतो. चालेल आप्पा, धन्यवाद.